दिवाळी आली की आपल्या घरामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे चिवडा. हा जर नसला तर फराळ हे कंप्लीट होतच नाही. नमस्कार, मी दीक्षा आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर आज मी आपल्यासोबत अगदी खुसखुशीत अशा चिवड्याची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये आपण भाजक्या पोह्यांचा वापर करणार आहोत. सोबतच जो मसाला आपण यामध्ये वापरतो तो सुद्धा घरीच बनवणार आहोत. 1 किलोचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आपण चिवड्याचा जो मसाला असतो तो इथे प्रिपेअर करून घेऊया. तर यासाठी मी इथे 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे कमीत कमी 2.5 चमचे इतपत असेल. सोबतच 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा हळद पावडर, पाव चमचा लिंबू सत्व घेतलेला आहे आणि 2 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर मधून दळून घ्यायची आहे आणि इथे आपला घरगुती चिवडा मसाला तयार झालेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे इथे मी हा चिवडा भाजक्या पोह्यांपासून बनवणार आहे, म्हणून इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहे. माझ्याकडे ऊन येतं म्हणून हे मी कमीत कमी 2-3 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलं होतं आणि हे बरेच असे कुरकुरीत सुद्धा आहे. त्यामुळे यांना वेगळं कढईमध्ये भाजण्याची मला गरज नाही. पण तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्हाला हे पोहे हलकेसे भाजून घ्यावे लागतील. या पोह्यांचा चिवडा करण्याच्या आधी हे पोहे जे आहे हे आपल्याला व्यवस्थित चाळून स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण की यामध्ये खूप असा चुरा असतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजनाने हलके असल्यामुळे यामध्ये भेसळ सुद्धा असू शकते. म्हणून एकदा याला चाळून स्वच्छ करून घ्या आणि हाताखालून घालून घ्या, जेणेकरून हे यामध्ये काही जर इम्प्युरिटीज असतील तर निघून जातील. इथे मी सर्व पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे. हे पोहे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे वेगळं यांना तळण्याची वगैरे गरज पडत नाही. त्यामुळे बाकीची काही जिन्नस आहे ते आपण इथे तळून घेऊया. तर इथे मी मध्यम गरम तेलामध्ये 250 ग्राम इतपत शेंगदाणे ऍड करत आहे आणि हे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण जी काही जिन्नस घालू त्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात. यामध्ये मला तळलेले शेंगदाणे खूप जास्त आवडतात, म्हणून मी याची क्वांटिटी इथे जास्त घेतलेली आहे. तुम्हीही कमी अधिक सुद्धा करू शकतात. आता शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 9 ते 10 मिनिटं आरामात लागतील आणि बघू शकतात 10 मिनिटानंतर याची जी सालं आहे ती व्यवस्थित तडकल्या गेलेली आहे आणि ह्याचा जो काही कलर आहे तो सुद्धा डार्क झालेला आहे. लगेचच यांना आपण काढून घेऊया. शक्य असेल तर तळणीसाठी अशा प्रकारची जी काही चाळणी वगैरे असते त्याचाच वापर करा. यामुळे काय होईल, पदार्थ लवकर काढता येतो, करपत नाही आणि दुसरं म्हणजे तेल सुद्धा जास्त यामध्ये राहत नाही. शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये आपण डाळवं घातलेलं आहे. तर इथे मी वजनी म्हणाल तर 100 ग्राम डाळवं यामध्ये ऍड केलेलं आहे. आता हे जे डाळवं असतं ऑलरेडी भाजलेलं असतं, पण याला आपण हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊयात. अति जास्त अजिबात तळू नका, नाहीतर ही डाळवं खाताना अगदी कडक होऊन जातील. चला तर मग डाळवं इथे व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे. आता बाकीची जिन्नस इथे आपण तळून घेऊया. तर इथे बघू शकतात मी इथे काही काजू, बदाम आणि मनुके घेतले आहे. काजू आणि बदाम यांना मी 2-2 पार्टमध्ये असं स्लाइस करून घेतलेलं आहे. बघू शकतात. आता हे आपल्याला अगदी खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता बऱ्याच घरामध्ये काय होतं, ही तिन्ही जिन्नस एकत्र तळली जातात. त्यामुळे काय होतं, काजू आणि मनुके लवकर तळली जातात आणि बदाम हे उशिरा तळली जातात. त्यामुळे बदाम हे कच्चेच राहतात. म्हणून मी इथं सगळी जिन्नस वेगवेगळे तळून घेत आहे. थोडक्यात सांगायचं तर काजू आणि मनुके लवकर तळली जातात आणि बदाम तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर सर्वात आधी इथे मी काजू तळून घेतलेले आहे, त्यानंतर बदाम तळून घेतले. हे दोन्ही जिन्नस अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला कोणतेही जिन्नस तळून घ्यायची नाही. बघू शकतात आपले जे काजू आहे ते सुद्धा बदाम आहे ते सुद्धा अगदी कुरकुरीत झाले आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपण मनुके तळून घेऊया. मनुके तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये हे मस्त गोल गोल तळून वरती येतात. बघू शकतात मनुके असे तळून झालेले आहेत. लगेचच यांना देखील आपण काढून घेऊयात. आता यामध्ये आपण घालणार आहोत 100 ग्राम खोबऱ्याचे काप. आता हे सुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात. इथे मी चाकूच्या मदतीने हे काप करून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर पोटॅटो स्लायसर जर असेल ना त्याने सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित करून घेऊ शकतात. खोबरं सुद्धा आपल्याला मंद फ्लेमवरती छान असं बिस्किटी रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे. बघू शकतात हलका गोल्डन ब्राऊन कलर यामध्ये आलेला आहे. लगेचच काढून घेऊया. यापेक्षा जास्त तळू नका, नाही तर खोबरं करपून जाईल.
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतं, त्यामुळे बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची जी कुकिंग प्रोसेस असते ती कंटिन्यू असते. म्हणून तळताना याला हलक्या गोल्डन ब्राऊन कलर पर्यंतच तळून घ्यायचं आहे. आता खोबरं तळून झाल्यानंतर इथे आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कढीपत्ता तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात, पण शक्य असेल तर जास्त कढीपत्ता इथे वापरा. कारण दररोजच्या जेवणामध्ये कढीपत्ता खाण्यात येत नाही, पण असा क्रिस्पी कुरकुरीत तळलेला कढीपत्ता असेल तर तो खाण्यामध्ये येतोच. आता कढीपत्ता छान खुळखुळ आवाज येऊपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतर त्यालाही काढून घेऊया. नंतर यामध्ये आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहे. मिरच्या सुद्धा आपल्याला इथे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. मिरच्या इथे आपल्याला अशा पांढरट होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे आणि तळून झाल्यावरती हलकसं मीठ भुरभुरायचं, जेणेकरून ज्यावेळेस चिवडा खाताना आपल्याला या मिरच्या खायला येतील त्यावेळेस त्या अळणी लागणार नाही. आता हे सर्व जिन्नस तळून झाली. बघू शकता तेल थोडंसं खराब झालेलं आहे, पण मका पोहे घातल्यानंतर हे अजून जास्त खराब होतं, म्हणून मका पोहे सगळ्यात शेवटी घातलेले आहे तळण्यासाठी. तर काय करायचं, सर्वात आधी गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची आणि तेलाचं टेम्परेचर आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे जे मका पोहे आहे हे तळून घ्यायचे आहे. वजनी बघायला गेले तर इथे मी 150 ग्राम मका पोहे वापरलेले आहे. हाय फ्लेम वरती छानसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे मका पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. मका पोहे तळताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला कडकडीत गरमच ठेवायचं आहे, कारण थंड तेलामध्ये हे मका पोहे व्यवस्थित फुलणार नाही आणि तळल्या सुद्धा जाणार नाही. मका पोहे तळून झाल्यानंतर मी डायरेक्टली याला भाजक्या पोह्यामध्ये ऍड करत आहे. यामुळे काय होईल, यामधलं जो काही एक्स्ट्राचं जे काही तेल आहे ते पोह्यामध्ये उतरेल आणि जास्त तेल सुद्धा आपल्याला वापरायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे मी सर्व मका पोहे इथे तळून घेतलेले आहे. आता आपण जो काही मसाला वगैरे बनवून ठेवला होता तो इथे ऍड करूया. तर इथे मी 100 ग्राम इतपत तेल घेतलेलं आहे. इथे मी दुसरं तेल घेतलेलं आहे, कारण की पहिलं तेल खूप जास्त खराब झालं तळणीमुळे, म्हणून मी इथं वेगळेच सेपरेट तेल घेतलेलं आहे. आता हे तेल मध्यम गरम झालं की यामध्ये आपण जो काही प्रिपेअर केलेला चिवडा मसाला होता तो ऍड करूया. व्यवस्थित मिक्स करूया आणि हा जो व्यवस्थित मिक्स करून झालेला मसाला आहे लगेचच भाजक्या पोह्यांवरती ऍड करूयात. आता हे तेल ऍड केल्यानंतर आपल्याला ही सर्व जिन्नस जी आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला जो काही आहे तो व्यवस्थित सगळ्या मुरमुऱ्यांना म्हणजेच मका पोह्यांना आणि भाजक्या पोह्यांना चिकटला जाईल आणि आपला जो चिवडा आहे तो अगदी मस्त चटपटीत बनेल. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, यामध्ये बाकीची जी काही तळलेली जिन्नस होती ती मी अजिबात घातलेली नाही. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल. सर्वात आधी इथे आपल्याला मसाला जो काही आहे तो सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपण जे काही तळलेलं साहित्य होतं ते यामध्ये ऍड करूया. आता तुम्ही सांगाल असं का केलं, तर काय माहिती का, तुम्ही जर सगळी जिन्नस यामध्ये काढली असती आणि ज्यावेळेस मसाला ऍड केला असता ना, तर भरपूर मसाला हे जे काही तळणीचे पदार्थ आहे यांना स्टिक झाला असता आणि तो व्यवस्थित मिक्स सुद्धा झालेला नसता. म्हणून इथे मी आधी मसाला घातलाय आणि त्यानंतर बाकीची तळलेली जिन्नस घातलेली आहे. आता सर्व जिन्नस इथे अचूक घेतलेले आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही इथं चेक करून घ्या आणि त्यानुसार यामध्ये कमी अधिक करू शकतात. आता यामध्ये आपण सिट्रिक ऍसिड घातलेला आहे, त्यामुळे आपला चिवडा हलकासा आंबट झालेला आहे. त्यामुळे यामध्ये आपण 2 चमचे इतपत पिठी साखर घालणार आहोत. आता पिठी साखर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक देखील करू शकता. तुम्हाला इथे हलकासा गोड चिवडा हवा असेल तर थोडी जास्त पिठी साखर घाला. मी फक्त इथे जो काही आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी इथं 2 टेबलस्पून पिठी साखर घातलेली आहे. आता तुम्ही म्हणाल पिठी साखर तुम्ही मसाल्यामध्ये का ऍड केले नाही, तर काय होतं माहिती का, जेव्हा तळायला आपण हा मसाला टाकतो ना त्यावेळेस जी काही पिठी साखर आहे ती लवकर करपली जाते, म्हणून इथे आपण वेगळी पिठी साखर वरतून ऍड केलेली आहे. आता सर्व जिन्नस ऍड झाल्यानंतर हा मसाला अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. बघू शकतात किती छान असा आपला चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे. टेस्ट वगैरे करून बघा, काही कमी अधिक असेल तर लगेचच बॅलन्स करून घ्या. चला तर मग माझा इथे सर्व जे प्रमाण होतं ते अगदी अचूक होतं, म्हणून मला एक्स्ट्राचं काही घालण्याची गरज पडली नाही. तुम्हाला मी इथे दाखवते, चिवडा अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे. बघू शकतात. तर अशाच प्रकारे मी इथे 1 किलोचा जो काही भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे तो इथे बनवून तयार केलेला आहे. आणि तयार झाला आपल्या भाजक्या पोह्यांचा चिवडा. हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 महिन्यासाठी आरामात स्टोअर करू शकतात. या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे भाजक्या पोह्यांचा चिवडा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.